गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या खामखुरा गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात ग्रामपंचायत स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। खामखुरा ग्रामपंचायतचे उपसरपंच निप्पल बरेया यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा अजित पवार यांना भेटून निवेदन देत खामखुरा गावासह तालुक्यात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गावात खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे। तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। उत्पादन शुल्क विभाग कुंभकर्णी झोपेत आहे का असा प्रश्न देखील नागरिकांना पडलाय। दरम्यान ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत अवैध दारू विक्री विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे। संबंधित ठराव शासन व उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवण्यात आला असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी तालुक्यातील सर्व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करून गाव परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी प्रशासनानं ठोस पावले उचलावीत अशी मागणी खामखुरा ग्रामपंचायतचे उपसरपंच निप्पल बरेया यांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।